कसं माझ्या घरचीच मशीन असल्यामुळे मला एवढा काही प्रॉब्लेम नाही, पण सगळ्यांकडेच मशीन असते असं नसतं, तर मैत्रिणींना घेताना थोडं सावधान व्हा. तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. तर चला, हे तर मी करतेच, ते तुम्हाला दाखवते थोडंफार मी काय करते मशीनवरती. त्यानंतर आज मी शिवणार आहे. बघा माझ्याकडे ना खूप सारे कपडे पडलेले आहेत, हे बघा असे, जे की नवेच आहेत. नवेच म्हणजे कटिंगचे कपडे आहेत. तर मला ते फेकू काही वाटत नाहीये, तर मी आज त्यापासून खूप छान छान वस्तू बनवणार आहे, छोटे छोटे एकदम. तर त्या तुम्हाला बघायला मिळतील कशा मी बनवते. आणि हॅलो, हाय, नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आज तुमच्यासाठी मी काहीतरी टिप्स घेऊन आली आहे. तर माझ्या ज्या मैत्रिणी असतात, म्हणजे माझ्यासारख्याच, ज्या की एकदम बाजारामध्ये जातात, ज्या वस्तू पाहिजे ते एकदम याच्याने घेतात की हो ही चांगलीच असेल, आणि घाई गडबडीमध्ये काहीतरी वेगळंच होतं. तर तसंच माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. तर त्याच्यात ते आपण कसं व्यवस्थित करायचं ते तुम्हाला सांगतेच. तर मी गेले होते बाजारामध्ये, तर मी ब्लाऊज घेतले. आयते ब्लाऊज खूप सारे येतात. तर महिला म्हणजे हॅलो, हाय, नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. हा विषय आहे आयते ब्लाऊज. तर बघा मार्केटमध्ये खूप सारे आयते ब्लाऊज मिळतात. स्वस्त मिळतात, मीडियम रेंजमध्ये मिळतात, परत हाय रेंजमध्ये पण मिळतात. तर आपण कसं मीडियम घेतो, म्हणजे चांगलं पण मिळालं पाहिजे आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा बसलं पाहिजे. त्याकरिता बघा मी सुद्धा मार्केटमध्ये गेले होते आणि मला असं वाटलं की आता मी व्यवस्थित घेणार, पण काय होते ना, एवढी गर्दी आणि घाई गडबड असते की लक्षातच राहत नाही नेमकं आता घ्यावं तरी काय, कसं आणि कसं बघावं. तर मी 2 ब्लाऊज आणले. तर एक ब्लाऊज गडबड झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते की नेमकं काय झालंय. तर तुमच्या बाबतीत असं नाही व्हायला पाहिजे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मी ना ब्लाऊज आणलं तेव्हा बघा हे गोल्डन कलरचं ब्लाऊज आणलं मी अशा पद्धतीचं. आणि बघा तर हे ब्लाऊज वगैरे व्यवस्थित आहे, हे बघा सगळं व्यवस्थित आहे. याला हुक लावायला आपल्याला हुक लावावा लागतो, हुक नाही येत तर मी इथं हुक लावून घेतलेत. आणि दुसऱ्या साईडला बघा तर हे जे असतं ना हुक अडकवायची जागा असते, म्हणजे ही अशी पट्टी असते. त्यानंतर ही पट्टी ना अशी फोल्ड करून आपल्याला याच्यावरती शिलाई टाकावी लागते. तर मला आधी लक्षातच नाही आलं की नेमकं ही पट्टी कशासाठी आहे. मग नंतर मी माझे ब्लाऊज चेक केले तर जुनेवाले, तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की इथं पट्टी असते हुक लावायसाठी. तर मग ती पट्टी फोल्ड करून याला हुक काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, तर असं हुक अडकवायसाठी बनवलं जातं. तर हे जे ब्लाऊज आहे ना खूप छान आहे आणि खूप मस्त पण बसतं. पण आयत्या ब्लाऊजांचं काही वेळेस काय होतं ते ना खूप जास्त टुसतात. तर बघा हे खूप छान ब्लाऊज मिळालं होतं मला. आणि त्यासोबतच मी अजून दुसरं ब्लाऊज घेतलं होतं पिंक कलरचं. तर घेताना अशी घाई झाली की मला लक्षातच आलं नाही बघा. तर बघा हे अशा पद्धतीचं ब्लाऊज घेतलं मी, आणि म्हणजे तसं चांगलं आहे, याच्यात वाईट काहीच नाही. पण घेताना बघा माझं हे लक्षात नाही की ही जी पट्टी असते ना हुक अडकवायची जागा, ती एक्स्ट्राची पट्टी ना या बाजूला पाहिजे होती, तर ती या बाजूला आहे. तर आता करायचं काय, तर आता काय करायचं असा प्रश्न पडलाय. तर मी आता काय करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते, कारण प्रत्येकीच्या घरी मशीन नसते. तर आपल्याला परत हे आयतं ब्लाऊज आपण घेतो, पण आपल्याला परत 10-20 रुपये द्यावे लागणार आहेत सगळ्यांना. म्हणजे आधीच सांगते बऱ्याच ब्लाऊजला हुक नसतात, आणि त्याच्यानंतर हे बघा हे असं लावायला जागा नसते, उलट सुलट असतं. तर आता मी हे फसले आहे हे ब्लाऊज घेऊन, म्हणजे कसं परत मला सगळं उकलून परत दुसरी पट्टी लावून परत मला ते शिवावं लागणार आहे. पण कसं माझ्या घरचीच मशीन असल्यामुळे मला एवढा काही प्रॉब्लेम नाही, पण सगळ्यांकडेच मशीन असते असं नसतं. तर मैत्रिणींना घेताना थोडं सावधान व्हा. तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. तर
चला हे तर मी करतेच, ते तुम्हाला दाखवते थोडंफार मी काय करते मशीनवरती. त्यानंतर आज मी शिवणार आहे बघा, माझ्याकडे ना खूप सारे कपडे पडलेले आहेत हे बघा असे, जे की नवेच आहेत, नवेच म्हणजे कटिंगचे कपडे आहेत. तर मला ते फेकू काही वाटत नाहीये, तर मी आज त्यापासून खूप छान छान वस्तू बनवणार आहे, छोटे छोटे एकदम. तर ते तुम्हाला बघायला मिळतील कशा मी बनवते आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता. आणि हो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी कोणताही क्लास केलेला नाही शिविंगचा, तरी सुद्धा मला इंस्टाला DM येतात की ताई तू त्याचं माप कसं घेतलं, कसं मोजून घेतलं. इंस्टाला तुम्ही फॉलो नसेल केलं तर नक्की करा, jayashree.mahajan.37 हा ID आहे माझा, तसं खाली सुद्धा मेन्शन करते. तर बघा आता आहे ना, यापासून मी खूप छान छान वस्तू बनवणार आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, हे सुद्धा मी माझ्याच टॅलेंटने करणार आहे. तर प्रत्येक गृहिणीमध्ये कला असते आणि ती काही ना काही करू शकते, हे सगळ्यांनाच खात्री असते. तर चला मी पण आज करते आणि छान छान वस्तू बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते आणि तुम्ही पण असेच छान छान वस्तू बनवा. तर चला, अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी एक वस्तू आणली आहे घरी आणि मला ती इतकी आवडली, अक्षरशः मी गाडी थांबवली, स्कूटीवरती जात होते मी आणि मग घेतली. चला दाखवते काय. हे बघा, हे नवीन फ्लॉवरचं झाड मी आणलंय. नेमकं या झाडाचं म्हणजे फ्लॉवरचं नाव काय मला काही लक्षात नाही बघा. आणि मला ना झाडं खूप जास्त आवडतात. तर बघा, हे इतकं सुंदर फुल आलेलं आहे ना, खूप मस्त, मला तर फार जास्त आवडतात. आणि बघा, हे माझं क्यूटचं कॅक्टस, किती सुंदर झालंय ना. कॅक्टस कुणाला आवडतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि बघा, आपलं हे जे काय म्हणतात याला स्पायडर प्लांट म्हणतात, याला स्नेक प्लांट म्हणतात. तर शेवंतीला अजून काही फुलं नाही आलेत, आल्यावरती दाखवेल. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट म्हणजे छोटी चांदणी, माझी खूप आवडीची चांदणी आहे. जवळजवळ आता हिला 2 वर्ष झालीत माझ्या घरी. आणि हो, आपल्या गॅलरीमध्ये ड्रॅगन फ्रूट सुद्धा आलेलं आहे. तर तुम्ही बघितलं किती सुंदर झालीत ना झाडं. मला तर फार आवडतात झाडं. नक्की तुम्ही पण लावत जा, म्हणजे कसं माइंड एकदम फ्रेश असतो आणि खूप छान पण वाटतं. आणि जशी जशी ते ग्रो होतात ना, आपल्याला खूप एक्साइटमेंट होते की वाव किती छान होतंय ना, अजून मी याच्यासाठी काय करू असं होतं आपल्याला. तर चला, शिवणकामचं दाखवते. नेमकं मी सगळ्यांच्याच घरात अशी बारीक छोटी छोटी कटिंग असतेच. तर बघा, मी आता काय करते, मला शिवायचं आहे रबर. त्यासाठी मी कपडे शोधते आणि मला हवा तो कपडा मी घेणार आहे आता इथं. आणि तसं मी कापून घेणार आहे. तर मी आधीसुद्धा खूप साऱ्या वस्तू बनवलेल्या आहेत. तर त्या कसं कपड्याचे बनवलेल्या असताना खूप छान टिकतात आणि गिफ्टसुद्धा देता येतात. तर बघा, इथं मला बेल्ट बनवायचं आहे, तर बेल्टसाठी मी कपडा कट करते. तर हा मस्त लॉंग असा कपडा होता आणि शेवटचं जे दोरे निघाले ना, धागे दोरे, ते कापून घेते. कारण शिवताना आहे ना, अशा बारीक वस्तू जर शिवायच्या असल्या ना, तर मग ते बारीक बारीक धागे कापून घ्यायचे, म्हणजे शिलाई व्यवस्थित बसते. आणि आता इथं बहुतेक 2.5 इंच असेल बहुतेक, एवढं माप मी घेतलेलं आहे कट करण्यासाठी. आणि तेवढं मी लॉंग आहे म्हणून मग कट करून घेते. मग आता मला याचा बेल्ट बनवायचा आहे. आणि मग बघा, आता मी दुसरं बनवते. तर मला आता याच्यापासून एक छोटीशी पट्टी काढायची आहे, म्हणजेच त्यापासून आपण बो बनवू शकतो. तर मी बो बनवण्यासाठी आयताकृती काढून घेतल्याच. आयताकृती म्हणजे रेक्टँगल, तुम्हाला माहितीच असेल ना. तर त्या पद्धतीचा एक कपडा काढून घेतला आणि एक बारीक चिरोटी काढली, ते की आपल्याला पुढं लागणार आहे. आणि बघा, हा जो कपडा आहे त्याचं काय करावं, काय कापावं लक्षातच येत नव्हतं. पण म्हटलं चला, आपण छान अशी कधीची भूमी म्हणते मला बोची पिन घेऊन दे. पण म्हटलं चला, आपल्याकडे खूप छान कपडा आहे. म्हणजे ह्या ड्रेसपासून मी एक पर्स आणि कुशन कवर शिवला आहे. तर त्याचाच हा कपडा छोटासा उरला होता. तर म्हटलं चला, याचं छान होईल बोची क्लिप. तर म्हटलं चला, याचंच बनवूया. तर मग मी पहिले काय केलं, जो लॉंग कपडा होता तो कट
कट करून घेतला आणि आता आयताकृती माहिती असेल ना तुम्हाला, त्या पद्धतीचं मी आता कापून घेते म्हणजे बो करायला इझी जाईल. आणि हा बो मी थोडासा मोठाच ठेवला आहे कारण माझ्याकडे जे हेअर क्लिप आहे ती मोठी आहे, तर म्हणून अशा पद्धतीचा केलेला आहे. तर आता सगळं कटिंग वगैरे झालेलं आहे. तर बघा, अशा ज्यांच्याकडे पण असे भरपूर सारे कपडे असतील ना, जे टेलर बायका असतील ना, त्यांच्याकडे तर खूप सारे कपडे असतात, तर हा नवीन बिझनेस चालू करू शकतात. तर बघा, आता आहे ना मी केसांचं हेअर बेल्ट बनवून घेते आहे. तर मग त्यासाठी जो कपडा मी काढला होता लंब्याकृतीमध्ये, तर तो मी आता मस्त दुमडून त्यांना दोघी बाजूने टोकं वाकवून अशी लंबी शिलाई टाकली आणि पेनाच्या सहाय्याने बघा मी आता उलटं करून घेते, म्हणजे त्याची शिलाईची जे भाग आहे तो मध्ये जाईल आणि फक्त प्युअर आपला कपडा बाहेरून दिसेल असं पद्धतीचं. आणि बघा, आता मी ना इथं याच्यामध्ये इलॅस्टिक टाकणार आहे. तर इलॅस्टिक तर नव्हती माझ्याकडे, पण माझं हे ब्लॅक रबर आहे जे की भुरं पडले. तसं तो चांगला आहे, पण मग तो ना का दिसायला ना एकदम भुरं आणि जुनं दिसतंय. तर म्हटलं चला हेच आपण टाकू यामध्ये. तर बघा, याची ट्रिक काय आहे, आता जो छोटासा कपडा आणि थोडंसं आपलं इलॅस्टिक असं घ्यायचं, एकच टिप मारायची आणि टिप मारली ना का मग त्या थोडंसं पुढं ओढत आणायचं आणि मग अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं बघा. आणि आता आहे ना मी शिवून घेते, म्हणजे टिप मारून घेते ते रबरासाठी बघा अशा पद्धतीने. तर कसं आहे, एक म्हणजे ते एकदाचं ते हे जर पॅक केलं ना आपण काय म्हणतात इलॅस्टिक, तर त्या इलॅस्टिक पॅक केल्यानंतर रबर एकदम छान ते रबरचं लुक घेतं. आणि त्यानंतर कपड्यावरती मी दोन्ही बाजूचं जवळ घेतलं आणि एक शिलाई टाकून घेतली, म्हणजे त्याचा कपडा आजूबाजूला सरकणार नाही. तर बघा, अशा पद्धतीचं आहे ना मी छान असं कपड्याचं बो बनवलेला आहे, म्हणजे रबर बनवलेला आहे. खूप छान दिसतं कपड्याचं रबर केसांना. त्याच्याने काय होतं, आपल्या केस पण ओढले नाही जात आणि खराब पण नाही होत. तर बघा, आता परत चालू झालं माझ्या मशीनचं काम. तर तिचं काय माहिती, कधी दोरा व्यवस्थित घेते, कधी नाही घेत, असं चालतं. तर आता बघा, मला आहे ना बेल्ट बनवायचं आहे. तर बेल्ट बनवायसाठी मी जो आयताकृती कपडा कापून घेतला आहे ना, तर त्याला आधी शिवून घेते. तर दोन बाजूने ना आपल्याला वरतून शिवून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या बाजूला उलटं करून वरच्या साईडने शिलाई मारायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने केलं का खूप छान होतं. आणि जो मी बेल्टसाठी लॉंग कपडा वापरते आहे तो आता शिवून घेते. तर मी काय अंदाज वगैरे घेतला नव्हता की बेल्ट एवढं आहे की कपडा एवढा घ्यावा म्हणून. तर मी माझ्या मतानेच ते कपडा घेतला आणि तसं बनवण्याचा प्रयत्न केला, तर एकदम सक्सेसफुल झालेला आहे. तर जो आता माझ्या हातामध्ये बेल्ट आहे तो बेल्ट आहे तारेचा. तर असा घालायला ना तर बाळाला खूप त्रास होतो कानाच्या मागे आणि बऱ्याचदा ती नको म्हणते, कारण तो पूर्ण गंजलेला आहे, लोखंडी आहे, तर ती घालायला नाही म्हणते. पण आता मी असं काही छान बनवून देणार आहे की ती रेग्युलर न चुकता घालेल. तर बघा, अशा पद्धतीने ना मी छान असं ते शिवून घेतलं होतं. आणि आता आहे ना आपल्याला जो आहे ना हे बघा, हे ना पूर्ण उलटं झालं. आता आपल्याला हा जो कपडा आहे ना याच्यामध्ये बेल्ट लावायचा आहे, म्हणजेच बेल्ट टाकायचं आहे आणि जमा करत घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने खूप सोपं आहे. आणि भूमीला हे रबर दाखवलं, ती म्हटली मला दाखव तू काय बनवलं म्हणून. तर बघा, तिला मग मी दाखवल्यानंतर एकदम खुश झाली. मग मला म्हटली मी संध्याकाळी दाखवते तुला, मला लावून दे, मी संध्याकाळी सगळ्यांना दाखवेल मम्मीने शिवलं म्हणून. पण ऐन टायमावरती विसरली बघा. चला जाऊ द्या, कधीतरी नेई नसते खाली. आणि आता बघा, हा जो बेल्ट आहे ना तर त्या बेल्टला सुई दोऱ्याने ना सिक्युअर करून घ्या, म्हणजे त्याचा कपडा आहे ना खाली वरती नाही हलणार, एकाच जागी व्यवस्थित टिकून राहील. त्यानंतर बघा, दोघी बाजूचं व्यवस्थित शिवून झाल्यानंतर बो आपल्याला असा बेल्टवरती लावायचं आहे बघा. तर जसं आपल्याला लावायचं आहे ना तर सुई धाग्यानेच आपल्याला हे परत शिवून घ्यायचं आहे.
म्हणजेच बो हा त्याच कपड्याला शिवून घ्यायचा आहे। तुम्हाला मध्यभागी ठेवायचं मध्यभागी ठेवा, बाजूला ठेवायचं बाजूला ठेवा। असे जे बेल्ट आहे ना मुलींना खूप सुंदर दिसतात। तुम्हालाही असे शिवून पाहिजे आहे का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा अशा पद्धतीने ना आपलं बो आणि ते तयार झालेलं आहे। तर हा असं छानसा बेल्ट तयार झाला। तर एका साईडला पण होऊ शकतो आणि मध्यभागी सुद्धा राहू शकतो। तर माझी मुलगी ना खूप जास्त खुश होणार आहे। तर बघा आता आपलं फक्त बनवायचं राहिलं आहे हेअर क्लिप। तर हेअर क्लिप खूप 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 सोपी आहे सगळ्यातपेक्षा। तर जो आपण आयताकृती कपडा कापून घेतला होता ड्रेसचा उरलेला, तर तो परत आपल्याला शिवून घ्यायचा आहे। आणि जो काही कपडा आपण बाहेरून शिवू ना तर तो म्हणजे खराब नाही होत ना, काय नाही, व्यवस्थित राहतो। आणि आता आहे ना मग मी आता शिलाई टाकून घेते आहे आणि मग तुम्हाला दाखवते की किती छान ते बनतंय। तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये गडबड दिसत असेल कारण दोघे मुलं घरातच आहे आणि ती अभ्यास करते, काही खेळते, भूमिती प्रोजेक्ट बनवते। तर तो तिच्या मागे 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 फिरतोय। तर असू द्या चला। तर तुम्हाला मी असे 3-4 प्रोडक्ट सांगितले आहे छान। तर माझ्या मैत्रिणीने म्हणजे ज्या काही टेलर ताई असतील ना त्यांच्यासाठी हा एक अजून उत्तम पर्याय आहे बिझनेस करण्यासाठी। म्हणजेच त्या साईड बाय साईड असं काय छान छान वस्तू बनवून आपल्या दुकानामध्ये ठेवू शकतात। जे काही कस्टमर येतात ते सुद्धा घेतील किंवा ब्लाउजचा जो कपडा उरलेला असतो, बऱ्याचदा कपडे उरतात आणि कटिंगचे कपडे असतात, तर कस्टमर तर काय करणार ना नेऊन। तर मग तुम्ही काय करायचं, एखाद्या दिवशी ना किंवा एखाद्या लेडीजला लावायचं की हे असं असं शिवून दे। तर बरेचसे हे कपड्याचे जे बो आणि ते आहे ना तर बऱ्याचशा महिला घेतात आणि म्हणजे विकतानाही खूप छान पैसे मिळतात। म्हणजे चांगल्या क्वालिटीचं दिलं तर पैसे पण छान मिळतात। तर मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुमच्याकडे जे ब्लाऊज ड्रेसची कटिंग असते ना तर त्यापासून असे छान छान वस्तू बनवा आणि तुमच्या दुकानामध्ये ठेवा। म्हणजे कसं तुमचे कस्टमरही खुश होतील आणि मस्त छान छान नवीन नवीन गोष्टीसुद्धा त्यांना बघायला मिळेल। तर बघा हा जो आयताकृती चौकोन आहे तो पूर्ण मी चारी बाजूने व्यवस्थित सिक्युअर करून घेतला आहे। तर आता आपल्याला बनवायचं आहे बो। तर बघा बो बनवायसाठी काय एवढं हे नसतं। तर आपल्याला ना सुई दोरा लागणार आहे। तर मी आधीच काढून ठेवला आहे म्हणजे कसं नंतर प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे। आणि हा जो आयताकृती आहे तुम्हाला कपडा दिसतोय माझ्या टेबलवरती, तर त्याला बघा चिमटीच्या साहाय्याने ना आपण जमा करत घ्यायचं आहे। आणि तुम्हाला मध्यभाग जर समजत नसेल ना तर असं मध्ये ना थोडं बोट ठेवून आपण ओढून घ्यायचं वरती, बघा अशा पद्धतीने। तर आपला आहे ना हा बोच फर्स्ट पार्ट तयार झालेला आहे। तर हा जो पार्ट आहे ना तर एक छानशी दोरी मी कापली होती, तुम्ही बघितलं असेल तर ती गोल फिरवली आणि त्यानंतर मग ते चिपकून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित असं दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा आणि एकदाच हे सिक्युअर झालं का परत निघत नाही दोऱ्याने जर व्यवस्थित केलं तर। आता बघा आता हे पूर्ण व्यवस्थित रेडी झालंय। तर आपण हा म्हणजे पिन जी आहे ना ती लावायची आहे। तर आता बघा मी तुम्हाला दाखवते आहे की पिन कशी लावायची आहे। तर तो जो मध्ये कपडा आहे ना तर तो आधी आपल्याला नॉट मारून घेतला आणि खाली असे 2 बंद, म्हणजे जो कट केला होता मी सुरुवातीला लॉंग असा कपडा तोच कपडा आहे हा, मी काही कटिंग वगैरे केला नाही, तेवढाच होता। आणि बघा ग्लू गन होती माझ्याकडे। तर ही जी क्लिप आहे तर ही क्लिप बघा ही सुद्धा खूप सुंदर दिसते। तर तुम्हाला काय वाटतं मी याची किंमत काय ठेवायला पाहिजे तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर बघा अशा पद्धतीचं मी क्यूट्स ही अशी टोपी बाळाला शिवून दिली, तर खूप छान आणि क्यूट दिसत होतं बाळ। तर बघा अशा पद्धतीने। आणि आपलं कसं आहे ना एकदम म्हणजे सांगायचं तर व्यवस्थित, तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो। छोटे छोटे का होईना पण तुम्ही ना करत जावा, म्हणजे कसं प्रॉब्लेम नाही होत। तर बघा आता आहे ना
आपण हे जो बो आहे ना तर आपण तो चिपकवून घेतलेला आहे, म्हणजे त्याची जी पिन आहे ती चिपकवली आहे बघा. 2 मिनिटासाठी मी ते असं पकडून ठेवलं, म्हणजे कसं व्यवस्थित ते पॅक होतं, म्हणजे निघत नाही सहज, असं जे कपडा फाटेल पण ते निघत नाही असं होतं. तर बघा असे जे दोरी आहे ना ते ठेवले आहे मी खाली. तर तुमच्याकडे एम्ब्रॉयडरी असेल तर तुम्ही ते असे सुद्धा करू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी जे उरलेले कपडे आहेत त्यापासून असे छान छान 3 वस्तू बनवल्या आहेत. तर तुम्हीही असे बनवू शकता. मी तर कोणता क्लास केला नाही, तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता, मीही बनवू शकते. तर बघा आता तुम्हाला थोडक्यात दाखवते माझे प्रोडक्ट मी काय काय तयार केले. एक छान असं हेअर बेल्ट बनवला, एक छान असा हेअर रबर बँड बनवलं आणि एक छान असं काय बनवलं बरं, हां, बोची क्लिप बनवली. तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणींनो, छान छान आयडिया घेण्यासाठी माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर चला भेटूया नेक्स्ट